हाय एव्हरीवन, मी कल्पना कणगे एका नव्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आपण सिंपल गोंड्या बांधणार आहोत. बघा, इथं अगोदर मी 2 बांधून घेतलेले आहे. तशाच पद्धतीने थोडंसं डिफरंट राऊंड बीड्स ॲड करून पुन्हा एक नवीन असं लुक क्रिएट करत आहे गोंड्यासाठी. दोन्ही साईडला एक हार्ट बीट आणि एक राऊंड बीट असे दोन्ही मण्या घालून ओवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं लूज असं नॉट बांधून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गोंड्यासाठी दोरा तयार करून घेतलो ना, ते त्यामध्ये घालून अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळा आपल्याला नॉट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर पाठीमागनं असं मधनं घेऊन कट करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं डिफरंट आणि एकदम छान असं लुक येतो साडीला. तुम्ही अगोदरचं स्टेपसुद्धा करू शकता, नाहीतर नंतरचंसुद्धा फॉलो करू शकता. आणि गोंड्या बांधण्यासाठी मी 120 लाईन घेतलेले आहेत दोऱ्याचे. आता आपण दुसरं डिझाईन पाहणार आहोत. अशा प्रकारे राऊंड बीड्स थोडंसं डिझाईन असलेलं घेतलेलं आहे. होल थोडासा मोठा असायला हवा आणि अशा प्रकारे इन्सर्ट करून घ्यायचं आहे साडीला. आणि त्या बीडमधूनच पुन्हा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने काढून घेऊन ना एक नॉट बांधून घ्यायचा आहे आपल्याला बीड्सच्या खाली. इथंही आपल्याला गोंड्या बांधण्यासाठी थोडासा जागा लागतो, ते सोडूनच नॉट बांधून घ्यायचं आहे. हवा असेल तर तुम्हाला नंतर टाईट करता येतो हे नॉट ना. दोन्हीमधून हाफ करून ना आपल्याला ते सुईमधून गोंड्याचा दोरा काढून घ्यायचा आहे. जे 120 लाईन तयार करून घेतलो ना ते. अशा प्रकारे त्यामधून हळूच खेचून ना असं एकदम टाईट करायचं आहे खालनं गाठ, आणि सगळे दोरे हातात धरून ना एक बांधून घ्यायचं आहे गोंड्याला. 2 ते 3 वेळा आपण नॉट लावू शकतो, नाहीतर असे पीळ मारून ना गाठ बांधू शकतो. तेही पुढे दाखवेन तुम्हाला मी दुसरं पद्धत. 3 ते 4 वेळा आपण नॉट घालणार आहोत इथं. ज्यांना ब्रायडल क्रोशा वगैरे येत नसेल किंवा सिंपल क्रोशा विणता येत नसेल, त्यांच्यासाठी हे खूप मस्त असा डिझाईन त्यांच्या साडीसाठी नवीन लुक तयार होतो. आणि इथं मी एक चक्रासारखं बीट घेतलेलं आहे बघा. त्याच्यामधून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही नंतर ना हवं असेल तर टाईट करू शकता ह्याला बी. बघा, मधोमधनं दोरा काढून घ्यायचा आहे गोंड्याच्या दोरामधनं. हे प्रकार तुम्हाला म्हणजे गोंड्याचे प्रकार कसे वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटामुळं मला प्रोत्साहन मिळतो मला वेगळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझे डिझाईन्स कसे वाटतात मला नक्की कमेंट करून कळवा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला लेंथ मोठं किंवा छोटं तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवून घेऊ शकता गोंड्याचे. मी रिकमेंड करेन की छोटेच गोंड्या असायला हवेत, कारण की एकदा ना आपल्याला घाई गडबड असतो, पटकन घडी करून ठेवायचं असतो, त्यावेळेस एवढं टाईम नसतं आहे ना पद्धतशीर घडी घालून मुडपून ठेवण्यासाठी. नाहीतरी मोठे असेल ना गोंड्या मोडपतात, त्या कारणाने बेबी टसल्सच असायला हवे असे मला वाटतात. बघा, 3-4 वेळा पीळ घालून ना मी एक नॉट बांधून घेतले. असा सुद्धा तुम्ही बांधू शकता, नाहीतर अगोदरचं पद्धत तुम्ही वापरू शकता.
मग अशा पद्धतीने बांधून ना कट करून घ्यायचं आहे आपल्याला एकच सामान्य कटा असायला पाहिजेत. आता आपण दुसरं असं डिझाईन पाहणार आहोत. सहा लाईन असे घेतलेलं आहे मी. त्याला इन्सर्ट करून ना असं गाठ बांधून घ्यायचं आहे. तुम्हाला हातांनी जमत नसेल तर अशा प्रकारे सुई वापरू शकता. इथं दुसराही मी असं 6 लाईन घालून ना गाठ बांधणार आहे. ते डबल झाल्यावर 12 लाईन होतात. ट्विस्ट करून ना गाठ बांधून घ्यायचा आहे, म्हणजेच टाईट बसतो. तुम्ही शक्यतो सुईच वापरा. जे बिगिनर्स आहेत ना त्यांच्यासाठी सुईच उपयोगी पडतात, म्हणजे घट्ट बसतात गाठ. अशा प्रकारे एका सुईला नॉर्मल सुईला ना मी दोरा ओवून घेतलेला आहे आणि असं लांब असं बीट काढलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही असं बीट काढल्यावर ना एक नॉट बांधू शकता. नाहीतर एकाच हाताने धरून ना बीट घालून बीटाला पकडून ना पुन्हा एकदा अशा प्रकारे होऊ शकता. तुम्हाला जे पद्धत सोपी वाटते ते तुम्ही अवलंबू शकता. अशा प्रकारे मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे. इथं मी शक्यतो एकाच डिझाईनचे 2 प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लीज मला एक छोटंसं कमेंट करून कळवा कसे वाटतात माझे डिझाईन्स. हवं असेल थोडं लूज सोडू शकता. इथं दुसरं पद्धत मी दाखवणार आहे. तर 6 लाईन घेतली. इथं सुद्धा पहिलं नॉट बांधणं हे कंपल्सरी आहे. मग अशा प्रकारे 2 नॉट अगोदर तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन नॉट झाल्यावर आपण अशा प्रकारे सुईने दोरा ओवून घेतलं होतं ना, त्याच्या साहाय्याने आपण ना बीट घालणार आहोत आणि त्याच हाताने पकडून तसंच पकडायचं आहे दोऱ्याला आणि दुसऱ्या दोऱ्यामध्ये असे दोरा घालून ना हे पण बीट घालून घ्यायचं आहे. असे दोन्ही घातल्यावर ना असं एक ट्विस्ट देऊन नॉट बांधून घ्यायचं आहे. हे पद्धत सोपं वाटते पण थोडंसं हाताला प्रेशर पडतो. जे बिगिनर आहेत ना त्यांना शक्यतो जमणार नाही आहे. अगोदरच मेथड तुम्ही सोपा पडतो ते वापरा. बघा अशा पद्धतीने सगळे दोरे एकदम सरळ करून ना बघा असं मधोमध सुई टोचून मी नॉट बांधणार आहे. आता 3 वेळा किंवा 4 वेळा पीळ मारणार आहे अगोदर. 3 ते 4 वेळा पीळ मारल्यावर एकदा नॉट बांधू शकता किंवा प्रत्येक पीळला तुम्ही नॉट बांधू शकता. प्रत्येक पीळला नॉट बांधलं की 3 पीळ इनफ होतात. नाहीतरी अशा प्रकारे 4 पीळ मारून एकदा नॉट घालून मागच्या साईडनं असं सुई टोचून ना दोरा काढायचा आहे. थोडंसं दोरा सोडून ना मी तिथं कोंड्या कट केलेला आहे आणि इथंही तसंच मी बांधून घेत आहे. बघा मधोमधनं सुई काढून ना पीळ मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तीन वेळा पीळ मारायचे आहेत आणि चौथ्यांदा आपण एक नॉट बांधणार आहोत. टाईट बसतो. तुम्ही हवा असेल तर 2 नॉट बांधू शकता.
आणि मागच्या साईडनं असं दोरा ना पीळ मारलो आहोत ना तिथून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला. एक समान बघून ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपण तिसरं नाही, हे 5वं डिझाईन आहे. मी अशा प्रकारे अगोदर सुईने दोरा ओवून घेतलेला आहे. सिल्क थ्रेडच आहे आणि अगोदर ना गोल बीट गाठलेला आहे. त्यानंतर ना एक छत्रीसारखं बीट आहे ते घातलेलं आहे. ते 2 घालून ना आपल्याला इथं रेडी करून घेतलेलं गोंड्या घालायचं आहे. अशा प्रकारे गोंड्या तुम्हाला बनवता येत नसेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला बनवून दाखवेन. खूप सोपं आहे. अशा प्रकारे साडीला इन्सर्ट करून घ्यायचं आहे गोंड्या. त्यानंतर गोंड्या खाली ओढून असे तिथंही 2 ते 3 पीळ मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून खाली लटकायला मदत होत होतो. दोन वेळा आपण नॉट बांधून घ्यायचा आहे साडीच्या पाठीमागच्या साईडला आणि नॉट बांधल्यावर कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर लुक येतात साडीला अशा प्रकारे डिझाईन घातल्यावर. अगोदर राऊंड बीट आणि छत्रीसारखं असलेलं एक वाटी, छत्री किंवा वाटी म्हणू शकता, अशा प्रकारे बीट घालून ना आपल्याला गोंड्या घालायचा आहे. तुम्ही हवं असेल तर ह्याच्यापेक्षा जाडीला गोंड्या ठेवू शकता. मी ते सॅम्पल पीस म्हणून तुम्हाला बांधून दाखवत आहे. गोंड्या बांधल्यावर ना रिटर्न त्याच वाटीच्या होलमधूनच काढून घ्यायचं आहे. ते सुई काढून घेतल्यावर मागच्या साईडला टक करायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 वेळा पीळ मारायचं आहे आपल्याला. आता थोडंसं दसऱ्याच्या कामामुळं मला रेग्युलर व्हिडिओ टाकता येईना, सॉरी. त्यामुळं थोडंसं बॉडी पेन वगैरे होत आहे कामामुळे, त्यामुळे ना रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत, त्यासाठी सॉरी. पुन्हा एकदा अशा 2 वेळा आपण नॉट बांधून मागच्या साईडला नॉट काढायचे आहेत किंवा बांधायचे आहेत. त्यानंतर कट करून घ्यायचा आहे दोरा. खूप सिंपल आणि खूप अट्रॅक्टेड दिसतात ही डिझाईन्स. कसे वाटतात माझे डिझाईन्स तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि एक समान नसेल तर त्याला समान करून घ्या अशा प्रकारे कट करून. बघा स्टार्टिंगपासूनच दाखवत आहे. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर माय चॅनल पाहिल्याबद्दल. असेच सपोर्ट करा.